महापालिकेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 67 उमेदवारांना समावेश, तर तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन, श्वेता कोरगावकर, स्वाती जयस्वाल यांचा यामध्ये समावेश। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप, 100 पेक्षा अधिक इच्छुकांना एबी फॉर्म दिल्याची माहिती। एबी फॉर्म वाटपात मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना आणि महिलांनाही संधी दिल्याची माहिती। मातोश्रीवरती इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप, काही इच्छुकांना फॉर्म न मिळाल्यानं उमेदवारांकडून उघडपणे नाराजी व्यक्त, तर मानखुर्द वॉर्ड क्रमांक 142 मधील इच्छुकांना फॉर्म न मिळाल्यानं उमेदवारांकडून मातोश्री बाहेर घोषणाबाजी। निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा, मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, राज ठाकरेंचा कानमंत्र, तर सत्ता नसली तरी आपला दबदबा कमी नाही, मनसेतील मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य। प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार, राज ठाकरेंचा इशारा, तर दुसऱ्यांची वाईट स्वप्न गाडण्यासाठी तुम्ही एक व्हा, मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुंबई गुजरातला पाहिजे हे गुजरातवाल्यांचं स्वप्न आहे, मुंबई वाचवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेची 40 जणांची पहिली यादी जाहीर। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाची समस्या नाही, संजय राऊतांची माहिती, तर वेगळा निर्णय घेणाऱ्यांना बंड म्हणणं चुकीचं, राऊतांचं वक्तव्य। पुणे महापालिकेमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता, भाजप शिंदेची शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस ठाकरेंची शिवसेना अशी युती होण्याची शक्यता, आज अधिकृत घोषणा होण्याची ही शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यामध्ये आज पुन्हा बैठक होणार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत होणाऱ्या जागा वाटपावर चर्चा होणार, बैठकीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील उपस्थित असणार। पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, आमदार रोहित पवार यांची घोषणा, तर पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाहीत, रोहित पवारांकडून स्पष्ट। पुण्यातील चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल, राऊतांची माहिती, पवारांच्या राष्ट्रवादीला हव्या त्या जागा सोडल्यात, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार, आज सकाळी युतीची घोषणा होणार, पुण्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधून बाहेर, तर सचिन अहिर आणि सतेज पाटील यांच्यात महत्वाची बैठक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज पहिली यादी जाहीर होणार, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षाची बैठक सुरू, आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर केली जाणार। पुण्यात महायुतीचा तिढा आज सुटणार, फडणवीस शिंदेंच्या बैठकीमध्ये आज निर्णय होणार, तर पुण्यामध्ये भाजपची पहिली यादी जाहीर होणार, आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठापनाला। मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, मुंबई पालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या पहिल्या 37 उमेदवारांची यादी जाहीर, मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यास सुरुवात, सना मलिक यांच्या मतदारसंघातील उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार। नागपूरमध्ये संध्याकाळपर्यंत मवियाची घोषणा करू, जिथे एकमत होणार नव्हतं तिथे चर्चा करून एकमत झालं, नागपूरमध्ये वंचित सोबतही बोलणी सुरू, विकास ठाकरेंची माहिती। नागपूरमध्ये भाजप उमेदवारांना उद्या अर्ज भरण्यासंदर्भात सूचना, तर आज रात्री किंवा उद्या सकाळी उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार, बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून आधी उमेदवारी जाहीर नाही। छत्रपती संभाजीनगरमधील यादी तयार करून वरिष्ठांना पाठवली, दुपारपर्यंत युतीचा निर्णय घेतला जाणार, 2 प्रभागामध्ये वाद असल्याची अतुल सावेंची माहिती। कोल्हापूरमध्ये महायुतीचा फॉर्म्युला अखेर ठरला, भाजप 34, शिंदेंची शिवसेना 32 आणि दादांची राष्ट्रवादी 15 जागा लढणार, काल दिवसभर मॅरेथॉन बैठकांनंतर मध्यरात्री निघाला जागा वाटपावर तोडगा। भाजपकडून मध्यरात्री जवळपास 75हून अधिक एबी फॉर्मचं उमेदवारांना वाटप, मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून थेट उमेदवारांना संपर्क, भाजपकडून बंडखोरांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न, नाराज असलेल्या बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी आमदारांवर असणार। मुंबई पालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा, तर महापालिकेसाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेला 160 ते 165 जागा मिळण्याची शक्यता, मनसेला 45 ते 50, तर पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळणार असल्याचीही शक्यता। नाशिकमध्ये शिंदेदादांचा 59-41% जागांचा फॉर्म्युला यावेळेस ठरल्याची माहिती समोर, मध्यरात्रीपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात खलबतं, भाजप मात्र एकला चलोच्या तयारीमध्ये, मवियामध्ये अद्यापही कोणताच निर्णय नाही।
नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अद्याप महायुतीचा निर्णय नाही. शिवसेनेने भाजपला 25 उमेदवारांची यादी दिली. मात्र भाजप 8 ते 10 जागांपेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याची माहिती. फडणवीस, बावनकुळे आणि गडकरींच्या बैठकीत काही स्थानिक नेत्यांची स्वबळाची मागणी. कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसकडून 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीमध्ये बहुतांश माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश. आतापर्यंत काँग्रेसचे 61 आणि 1 पुरस्कृत असे 62 उमेदवार जाहीर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांना अर्ज भरण्याचे आदेश. भाजपसोबत युतीची सुरू असलेली चर्चा संपत नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा निर्णय. तर संजय शिरसाट यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये इच्छुकांना आदेश दिल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्याप भाजपकडून युतीचा प्रस्ताव नाही. भाजपचा प्रस्ताव समाधानकारक असेल तरच युती होईल, संजय शिरसाटांची भूमिका. मातोश्रीवरती रात्री तिकीट वाटपावरून नाराजी नाट्य. श्रीकांत सरमळकर यांच्या जावयाला तिकीट मिळाल्यानं अनिल परब नाराज. वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यामध्ये नाराजी नाट्य. अनिल परब मातोश्रीहून निघून गेले. मातोश्रीवर एबी फॉर्म्स मिळाल्यानंतर उमेदवारांकडून बाळासाहेबांना अभिवादन. मातोश्रीवरील बाळासाहेबांच्या खुर्चीला उमेदवारांनी अभिवादन केलं. उद्धव ठाकरेंकडून काल मध्यरात्री मातोश्रीवरती एबी फॉर्म्सचं वाटप. मुंबईमध्ये माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर यांना भाजपकडून संधी. मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 226 मधून तर हर्षिता नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून लढणार. तर माजी नगरसेवक आकाश पुरोहित यांना भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवारी. भाजपकडून मुंबईमध्ये युवा चेहऱ्यांना संधी. मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ वन अर्ज दाखल करणार. तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक 47 मधून तर जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी. भाजपकडून माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना उमेदवारी. बोरेली वॉर्ड क्रमांक 9 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिवा शेट्टी यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना भाजपकडून उमेदवारी. तर नील सोमय्या यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी. नील सोमय्या आज दुपारी 1 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. भाजपचा विरोध डावलून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मलिक कुटुंबातील 3 जणांना निवडणुकीचं तिकीट. नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक, मलिक यांची बहीण डॉक्टर सईदा खान आणि कप्तान मलिक यांची सून बुशरा मलिक यांना उमेदवारी. अनेक गुन्हे दाखल असलेल्या सज्जू मलिक यांना अजितदादांकडून उमेदवारी. सज्जू मलिक हे आमदार सुनील राऊत यांचे निकटवर्तीय. ठाकरे सेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानं सज्जू मलिक राष्ट्रवादीत. विनायक राऊतांचा मुलगा गीतेश राऊत आज उमेदवारी अर्ज भरणार. प्रभाग क्रमांक 89 मधून गीतेश राऊत आज अर्ज दाखल करणार. शिवसेना ठाकरे पक्षाकडून वर्सोवामधील 6ही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. प्रभाग क्रमांक 59, 60, 61, 62 आणि 63 मधील उमेदवारांना फॉर्मचं वाटप. तर हारून खान यांची मुलगी सबा हारून खान हिला प्रभाग क्रमांक 64 मधून उमेदवारी जाहीर. मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. राखी जाधव थोड्याच वेळात भाजपात पक्षप्रवेश करणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका राखी जाधव यांचा भाजप प्रवेश ठरला. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांना प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती. तर राजहंस हे वर्षा गायकवाड यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक असल्याचंही समोर. ठाकरे बंधूंनी परिस्थिती पाहून निर्णय घेतला. जनाधार निघून जातोय. लक्षात आल्यावरती एकमेकांचा आधार शोधला. पंकज भोयर यांची ठाकरे बंधूंवर टीका. मुंबईमध्ये महायुतीचाच सरकार येणार. नागपूर आणि मुंबईसाठी याद्या लवकरच जाहीर होतील. नव्या चेहऱ्यांना भाजपमधून संधी देणार असल्याची मंत्री पंकज भोयर यांची माहिती. एमआयएमला सोडचिठ्ठी दिल्यानंतर फारुख शाब्दी यांनी भावना अनावर तर कुणावरही टीका न करता पक्षातून बाहेर पडल्याचं त्यांनी जाहीर केलं. काही कारणांनी पक्षात राहणं शक्य नसल्याचं शाब्दी यांचं मत. तर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, फारुख शाब्दी यांची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांना स्वीय सहाय्यकाचाच धक्का. जोरगेवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या पत्नी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात. ललित कसाट यांच्या पत्नी दीपा कसाट प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार. तर प्रभाग क्रमांक 10 मधून दीपा कसाट यांनी अर्जही दाखल केला.
नागपूरमध्ये निष्ठावंत सक्रिय महिला कार्यकर्त्यांना तिकीट देण्याची फडणवीसांकडे मागणी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 37च्या भाजप कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. पुरुष कार्यकर्त्यांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची प्रथा थांबवण्याचीही मागणी. नांदेड महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर. सांगवी प्रभागातून 4 तर सिडको प्रभागातून 5 जणांना उमेदवारी. काँग्रेसने वंचित आघाडीला प्रस्ताव दिल्यानंतर 2 प्रभागात उमेदवारी यादी ही जाहीर झाल्याची माहिती. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं. काँग्रेस 129, पवारांची राष्ट्रवादी 12 आणि ठाकरेंची शिवसेना 10 जागांवर लढणार. ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातून मनसेला किती जागा देणार याकडे सर्वांचं लक्ष. अकोल्यामध्ये महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेना. राष्ट्रवादीकडून चर्चेसाठी इंद्रनील नाईक तर शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड चर्चेसाठी उतरणार. भाजपसोबत महायुती न झाल्यास शिंदेची सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याचीही शक्यता. अमरावतीत जागावाटपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरून ताणतणाव. भाजप कमी जागा देत असल्यानं शिंदेची शिवसेना नाराज. आज मंत्री संजय राठोड यांच्या बैठकीसाठी उपस्थित ते राहणार असल्याचं कळतंय. तर भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटण्याचीही दाट शक्यता. परभणीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या सेनेला धक्का. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. तर आमदार राजेश वेठीकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश सोहळा. ठाण्यातील शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांना प्रचार करताना स्थानिकांनी अडवलं. रस्ता अडवत नागरिकांनी जाब विचारला. निवडून आला की तात्पुरती कामं करतात, नंतर 5 वर्षांनंतर पाठ फिरवतात. बॅनरवरती मजकूर. अदानींनी पवारांना मार्गदर्शक म्हणण्यामध्ये वेगळं काय आहे? गौतम अदानी यांना शरद पवार यांनीच घडवलंय. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. अदानींविरुद्ध आमची नैतिक लढाई सुरूच राहील, राऊतांचं वक्तव्य. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अजित पवार गैरहजर. अजित पवारांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला येणं टाळलं. बरं, यावेळेस सभेनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार होते. अजित पवारांच्या अनुपस्थितीत बैठकीला सुरुवात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील पुरस्कार वितरण सोहळा रद्द. यंदा फक्त वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं पुरस्कार सोहळा रद्द. मुंबई महापालिकेसाठी यावेळेस पालिकेचे 50,000 कर्मचारी तैनात असणार. कर्मचारी अधिकाऱ्यांना मास्टर ट्रेनिंग प्रणालीच्या माध्यमातून मास्टर ट्रेनर प्रशिक्षण दिलं जाणार. निवडणूक प्रक्रियेचा व्यापक अनुभव असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार. गर्भवती, आजारी, दिव्यांगांना निवडणूक कामातून सूट. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी रद्द करून घेण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध. त्यासाठी कर्मचाऱ्यांना या संदर्भात पालिकेकडे अर्ज करावा लागेल. भिवंडीमध्ये आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी माजी महापौर विलास पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल. निवडणूक काळामध्ये रस्ता बनवण्याचं काम सुरू होतं. स्थानिकांनी हरकत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. बदलापूरमधील भाजप नगरसेविका प्रणिता कुलकर्णींचा व्हिडिओ व्हायरल. मतदानाला यायचं नव्हतं तर पैसे का घेतलेस? भाजप नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांनी भर रस्त्यात मतदाराला जाब विचारला. कोल्हापूरच्या हुपरी चौकामध्ये हा निकाल जनतेचा की ईव्हीएम मशीनचा असे होर्डिंग्स लागले. तर डिजिटल फलकाची जिल्हाभरात जोरदार चर्चा.